बीड हत्येप्रकरणी रोज नव्या अपडेट समोर येत आहेत। बीड हत्येप्रकरणी धनंजय मुंडे समर्थकांसह दोघांवर गुन्हा दाखल झालेला आहे। केज तालुक्यातील पवन ऊर्जा प्रकल्पाचं काम सुरू ठेवण्यासाठी धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मिक कराड यांच्यासह अजित पवार गटाचे केज तालुका अध्यक्ष विष्णू चाटे, सुदर्शन घुले या तिघांनी अधिकाऱ्याकडे 2 कोटींची खंडणी मागितलेली होती। मस्साजोग इथल्या प्रकल्पाचं काम बंद करण्याची धमकी ही तिघे देत होते। या संपूर्ण प्रकरणी प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांनी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। दरम्यान खऱ्या दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी आमदार पंकजा मुंडे यांनी केली आहे, तर संतोष देशमुख यांची हत्या दुर्दैवी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये प्रकरण चालवावं अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। ते जे ठिकाण आहे ते दुःखाचं ठिकाण आहे, ते कुठल्याही राजकारणाचं ठिकाण नाही। पोटातून मनापासून मी त्या लेकराचा जीव गेला याच्याबद्दल दुःख व्यक्त करते। मी स्वतः देवेंद्र फडणवीसांना बोलले, मी स्वतः एसपींना बोलले आणि मी सांगितलं की याच्यामध्ये जोही कोणी दोषी असेल, जो खरा दोषी असेल, ज्यांनी खरंच याच्यामध्ये ह्या लेकराचा जीव घेतलाय, त्याला कडक शिक्षा झालीच पाहिजे। एक माझी हात जोडून विनंती आहे, असा महाराष्ट्रातला कुठला जिल्हा आहे का की जिथं खून वगैरे झाला नाही, जिथं हत्या झाली नाही, जिथं चोरी झाली नाही, जिथं किडनॅपिंग झाली नाही? त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात, देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात या ठिकाणी होतं। मग बीडचाच बिहार झाला का? आपण आपलीच लोक आपल्याच मातीतले का म्हणतो? हा, घटना झाली ती अतिशय दुर्दैवी आहे, क्लेशदायक आहे, संताप आणणारी आहे। पण कृपा करून बीड जिल्ह्याला बदनाम करू नका।